राखेला पेटवण्याचा तुम्ही किती जरी प्रयत्न केलात तरी राख पेटत नाही. हा एक दृष्टांत. म्हणजे क्रोध हा अग्नी आहे ना, त्याला असा त्याने राख केलेला आहे. आणि दुसरा दृष्टांत असा आहे, एक नाग आहे, तो नाग अंगाची कात टाकून गेलेला आहे. त्या कातेला किती मारलं तरी फडा उभारणार नाही, तसं म्हणले आक्रोध आहे. म्हणजे त्या माणसाला तुम्ही किती जरी छळलं तरी आतून हे होत नाही. आपल्याकडे उदाहरण आहे तुकाराम महाराजांचं. आधी काय तो मंबाजी काय, मला वाटतं की नाही ईश्वर बरोबर अरेंजमेंट करतोच कोणाला तयार करायचं झालंय तसं आपल्याला केलेलं आहे. आपण भलताच उपयोग करतो झाला त्याचा. काय बरोबर परिस्थिती आहे. मुलगा कसा वागतो, बायको कशी वागते, आणखी नातेवाईक कसे, हे साहेब कसा वागतो, आपल्या परमार्थाला पोषक असं बरोबर व्यवस्था केलेली आहे. त्याचा आपण उपयोग करून घेत नाही. असं तेव्हा त्याच्या आता त्या काळच्या पद्धतीप्रमाणे हे जातीभेद तुम्ही ऐकू द्या. तो मंबाजी ब्राह्मण आणि तुकाराम महाराज शूद्र. तेव्हा त्यांची जेव्हा ती तयारी व्हायला लागली, लोक त्यांना गुरु मानायला लागले, ब्राह्मण स्वतः त्यांना गुरु करू लागले. तेव्हा त्यांनी की मी दिवाणामध्ये ऍप्लिकेशन केला सरकारकडे, बरं का, की बा हा असं असं करतो म्हणून. तेवढ्यात की नाही एक ब्राह्मण कुटुंब, बहिणाबाईचं नवरा बायको आणि ते त्यांचा गाय ते रटांबर कोल्हापूरून याला देहूला आलं. ते तुकाराम भाऊच्या घरी उतरलं. काय सांगू तुम्हाला, बहिणाबाईने वर्णन केलेलं आहे की तिथे तिला की नाही जयराम स्वामीच्या तोंडून तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले आणि तिला इतका ध्यास लागला केव्हा तुकारामनी बघेल, बरं का, म्हणून ती आली. तर स्वप्नामध्ये तिला जे दर्शन झालं होतं तेच दर्शन देहूला झालं. तुकाराम बुवा स्नानाला निघाले होते नदीवर आणि तेच दर्शन झालं. तेव्हा ती गाय चुकून मंबाजीच्या बागेत शिकली. त्यांनी की नाही तिला बांधून ठेवली, बडवलं. तुकाराम महाराजांची पाठ सुजली, बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी कळलं तर तुझी गाय माझी बाग खाते म्हणून तुकाराम महाराजांना त्याने मारलं. बरं, त्या मारण्यात सुद्धा काठीवरी मारविले, काट्याचे फोक घेऊन मारलं. बरं, पुन्हा कसं शिव्या गाडी नीत नाही, म्हणजे काय शिव्या दिल्या त्याला सुमार नाही असं, बरं का. तुकाराम महाराज काय म्हणाले ऐकून ठेवावं आपण. बरवे केले विठोबा बरवे केले, हे सुरुवात अभंगाची. आणि शेवटी म्हणाले तुका म्हणे देवा क्रोधा हातून सोडविले, पाहोनी अंत क्षमा काठीवरी मारविले. माझ्या क्षमेचा अंत पाहिला आणि काट्याने मला मारलं, पण क्रोधा हातून सोडविले. अरे बाप, काय हे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केला. बरं का, आपला प्रयोग कसला आलाय बघायचा, काय असेल मला सांगा. हे तयारी तेव्हा सांगण्याचा असा की हे बंध जे आहेत ना देहावरती ताबा आणतात. कांबो असताना मला त्रास देते म्हणजे काय, बायकांनी पाळीच्या दिवसात ते करू नये, पण इतर वेळेला काही हरकत नाही करायला. विशेषतः माझ्या विद्यार्थिनींना मी योगशास्त्र शिकवताना सांगत असते, वयात आलेल्या आणि पुन्हा लग्न आता काही त्या आम्हाला आता करायचं नाही म्हणून का करेल घाबरतात भारी भाऊ लग्नाला. म्हणजे कल्पनेनं बरं का, ती भीती दाखवीत नाही. काय होतंय कोणाला ठेव, म्हणजे नवरा ताब्यात येतोच होतो, त्यांना कल्पना नसते बरं का. बळ उभीच भय नाही का. महाराज म्हणाले एकदा बायकोने अगदी साधा उपाय करावा. लग्न झाल्यावर 6 महिने त्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. तू म्हणशील ते पुढे जन्मभर म्हणले हिच्या ताब्यात राहील तो. एक प्रयोग सांगू का आपल्याला मानसशास्त्राला, तर वेळ जातो बरं का. एक प्रयोग असा केला, सोशल सायकॉलॉजी सामाजिक मानसशास्त्रात, की नवऱ्याने आपले डोळे बांधायचे आणि बायकोला सांगायचं तुला मला न्यायचंय तिथे नाही. लक्षात आलं ना, नवऱ्याचे डोळे बंद आणि बायकोला सांगायचं तू मला पाहिजे तिथे नाही. 95-96 उदाहरणामध्ये सुरक्षित ठिकाणी नेलं.
धोका नाही काही. अशा ठिकाणी बाईने नवऱ्याला नेलं. हे युरोपियन बरं आहे, अमेरिकन नाही, आपलं हिंदू जाऊच द्या. मग उलटा प्रयोग, बायकोनी आपले डोळे बांधायचे आणि नवऱ्याला सांगायचं तुम्हाला पाहिजे तिथे नाही. 62 लोकांनी तिला कोणी समुद्रावर सोडून दिलं, कोणी हॉटेलात सोडून दिलं, कोणी सोडून. काय असा चमत्कारिक प्राणी आहे नवरा म्हणजे. तरी त्याच्याशिवाय गत्यंतर नाही ना. एक लेडी ॲस्टर म्हणून प्रसिद्ध पार्लमेंटची मेंबर होती, लॉर्ड ॲस्टरची बायको, बर्नार्ड शॉची दोस्त. तिला ती अशी स्त्रियांच्या बद्दल फार मोठं कार्य केलं त्यांनी इंग्लंडमध्ये. त्या तिला विचारलं की तू लग्न काय केलंस, नाही का हे जे असं आहे त्याच्यामध्ये तू लग्न काय केलंस. काय करावं म्हणाली की 2च लिंग, एक स्त्री आणि पुरुष, तर त्या दुसऱ्या लिंगामध्ये पुरुषासारखं चांगलं दुसरं कोणी नाही, नाईलाज म्हणून करावं लागलं म्हणाले. दी बेस्ट पॉसिबल अदर जेंडर. सांगण्यात हेतू काय आपल्याला, मूलबंध हा. दुसरा आहे तो उड्डीयान बंध. हा फार करून पाहण्यासारखा आहे. उड्डीयान बंध म्हणजे श्वास सोडायचा, सगळा श्वास सोडायचा, पोट रिकामं करायचं. हे शौचालयात जाऊन आल्यावर करायचंय, जेवण झाल्यावर करायचं नाही. पोट साफ पाहिजे. आणि मग पोट खपाटी न्यायचं. नुसतं हे होत नाही, खपाटी म्हणजे आत न्यायचं. किती आत न्यायचं, शक्य तेवढं आत न्यायचं. याने योग सांगतो बा, तुमचं लिव्हर सुधरेल, पांथरी कमी होईल बरं का. ते पॅनक्रियाज म्हणतात ते बरोबर काम करतील. सगळी आतली जी पोटातली क्रिया आहे ती सुरू बरं. उड्डीयान बंद, ओढी आणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणे. आणि तिसरा जो आहे तो जालंधर बंद. काय आहे, मी माझे दात काढले इथे, तेव्हा दादरला एका वैद्याने काढले, ते पुण्याला असतात. ते काय करायचे तेव्हा कळलं नाही. असं डोकं हलवायचे बरं का आणि दाबायचे, डोकं हलवून, आणि मंगलमूर्ती मोरया गणपतीचे भक्त झट दिवशी काढायचे बरं का. एके दिवशी 6 दात त्यांनी काढले. अरे आश्चर्य, 1-2 दात काढताना इंजेक्शन द्या, अंक करा. इंजेक्शननी काही नाही आणि काही नाही, मधाच्या पाण्याची चुळी द्यायची. नंतर इथे 2-4 वर्षापूर्वी एक संमेलन झालं. त्यात एका बंगाली वैद्याने सांगितलं की जालंधर बंद केला की ह्या सगळ्या क्रिया करता येतात. तर जालंधर बंद म्हणजे असा आहे. हा जालंधर कुणीतरी नाथपंथी हा होता, त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी झालेलं नाथ होतं. तर त्यांनी काय करायचं, या अनोठीच्या खाली खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये अनोठी घालायची. आपली जात नाही सहसा बघा दाबून, तर ती दाबली ना तर सबन शरीरामध्ये एक प्रकारची सुस्थिती येते असं त्यांचं म्हणणं. हे लोक म्हणतात बा ते थायरॉइड आहे, काय आहे, ते दाबलं जातं. सर्वांगासनात जसं दाबलं जातं आणि प्रकृती सुधारते तसं काहीतरी ते आहे. पण तिसरा जालंधर बंध आहे. तेव्हा त्यांनी म्हणलेलं आहे शरीराच्या मांडवामध्ये या 3 गोष्टी बंद करायच्या. मग पुढे ते संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे पवाडे, पूजिजती उदंडे युक्ती होशे. बडचे लोक ते यज्ञ करणारे लोक मोठमोठ्याने मंत्र म्हणत असतात. तर ते म्हणाले कुंड कसली आहेत, कशात तो अग्नी येतो, तर संयमा. त्रयमेकत्र संयम हा पतंजलीचं सुसूत्र आहे. धारणा, ध्यान, समाधी हे 3 संयम म्हटलेलं आहे. त्रयमेकत्र, या 3 एकत्र संयम आहे. तेव्हा ऐकून ठेवा, तुम्हाला कंटाळा येईल मला कल्पना आहे. आणि आहे काय भानगडी, तर यामध्ये हे बंद केल्यानंतर मग तुमचं मन जात आहे कुठे, बांधून ठेवल्यासारखं राहील, शंकाच नाही त्याला, म्हणून बंद म्हणायचं. आणि मग धारणा करा, ध्यान करा किंवा समाधीत जा. मग ती कुंड त्याच्यात अग्नी पेटवायचा आणि मग इंद्रिय द्रव्य जे आहे दृश्य सगळं त्यात घालायचं आणि मग मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणून त्या अग्नीची पूजा झाली. मग मन प्राण संयमू हाची हवन संभ्रेचा संभ्रमू तेने संतोष जैनी निर्धूमी ज्ञानाळू. मग बाकीचं सगळं जे आहे तुमचं ते सगळं त्यात अर्पण करायचं. त्या जे आहे ना ते संभ्रम जो आहे मनाचा, हवन, हवनामध्ये मोदक घालतात, हवनामध्ये तीळ घालतात, तूप घालतात. तुमच्या जे आड येत आहे ते हवनात घालायचं. म्हणजे माझं नाही, तुम्हाला माहिती आहे
इंद्राय स्वाहा इदन्न मम असा मंत्र येतो की त्याला द्यायचं माझं हे नाही. आणि हे मन आणि प्राण त्यात ओतल्यानंतर मग ज्ञानाचा अग्नी पेटतो. आणि मग ऐसे हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे पाठी ज्ञेयाचे स्वरूपे निखिल उघडे. ज्ञाता जातो मीपणाने ज्ञेय जातो जाणलेपणाने काही नाही शुद्ध परमात्मा स्वरूप राहत. ऐसे हे सकळ ज्ञानी समर्पे. मग हे ज्ञान गेल्यानंतर तया नाव का अधियज्ञ ऐसे बोलले जब सर्वज्ञ तब अर्जुन अति प्राज्ञ त्या पातळ येते. अर्जुन मोठा बुद्धिमान त्याला ते कळलं. आपण की नाही जेवढं शक्य आहे तेवढं करायला काय हरकत आहे नाही का. आपल्या गमतीनं म्हणतोय मी माफ करा जे म्हातारे झाले आहेत अंगम गलितम पलितम मुंडम झालेलं आहे ज्यांच्या बायका मेल्या आहेत ज्यांचे नवरे मेले आहेत बरं का. हा पुन्हा लग्न करायचं असं तो त्यांच्याकडे नाहीच आहे हो असं काय करता. किंवा ज्यांना 5-6 पोरं झालेले आहेत आता कंटाळा आलाय त्याने करून पाहायला हरकत नाही. ज्याला साधन आहे ना बरोबर त्याचा उपयोग झाल्याशिवाय अनुभवाचं असं काय करतं. अरे मन ऐकत नाही म्हणजे काय. मन जर शरीराला चिकटलेलं ते खाली येतच त्याला चिकाटी मात्र पाहिजे आणि बाकीचं त्याला तसं आचरण पाहिजे. खाणं पिणं हे वगैरे सगळं भेदानं आपल्याला पचेल एवढं असं करायला हरकत नाही काय बरं का. मग म्हणाले बरं का हे जाणवणी म्हणितले देवे पार्था परिसुतू आहासी बरवे या कृष्णाच्या बोले येरू सुखी जाहला. कृष्ण म्हणाले हा अर्जुना बरोबर ऐकतोस तू नाही ते आपल्यासारखंच ऑडियन्स असलं पाहिजे कृष्णाला नाही का. झोपेल पण ऐकतोय काय करता अजून नाही का. नाही काय परमार्थ म्हणजे खरं सांगतो सिरियस अबाउट काय आहे काय हरकत करून पाहिला. हे जे सिद्धासन आहे मी मला वज्रासन काय हरकत करून पाहिला जरूर करून बा. पुरुष काय इथे हा भेद नाहीये स्त्री आणि पुरुष हा काय करून पाहायला हरकत आहे. मला खात्री आहे समाजामध्ये त्यामुळे एक प्रकारचं निरोगी वातावरण निर्माण होईल. असो पुढे म्हणाले की देखा बाळकाची या धणी धाईजे का शिष्याचे आणि जाहलेपणे होईजे हे सद्गुरूचे ऐकलेची जाणीजे प्रसवत या. काही मध्ये चोवी घालके म्हणाले अर्जुन जेव्हा खुश झाला ऐकून त्याच्यावर परमात्मा खुश झाला. अरे वा तुला कळलंय बरं झालं. हा जो आनंद आहे आपण सांगितल्याचं अप्रिसिएशन झालं. दोनच माणसं आहेत एक सद्गुरू आणि आई. बघा कारण बालकाची धनी धाईचे पोरग तृप्त झालं की आई तृप्त झाली किंवा शिष्याचे जाहलेपणे होईजे शिष्य तयार झाला की आनंद आहे. दोनच म्हणाले सद्गुरूचे एकलेनी जाणीजे की प्रसवतिया जिने प्रसवला आहे मुलगा त्याने. मग म्हणून सात्विक भावांची मांदी बरं का कृष्णा अंगी अर्जुना आधी काय ज्ञानेश्वर महाराजांची खुबी आहे. न समार्थसे बुद्धी सावरून देवे. अर्जुनाला तो आनंद झाला. माझं 1-2 मिनिटं मागे आहे बरं का जोडी घेतो मी. अर्जुनाला जो आनंद झाला ते पाहून कृष्णालाच फार बरं वाटलं की रे वा चांगले निघण केलं बुवा. मग तो जो आनंद झाला तो आवरला. कृष्णाला हे सांगितल्यानंतर जो आनंद झाला तो कृष्णाने आवरला आणि मग पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळू आणि रसाळू बोल बोलिला. कोवळा कसा तर म्हणले एखादं फळ पिकलं त्याचा पिकल्यानंतर जो वास येतो तो मोठा कोमल असतो आणि अमृत आहे अमृत निवालं आणि त्याचा कल्लोळ जसा थंड असतो तसं म्हणाले कृष्णाच्या बोलण्याचा तो परिणाम पाहून मग परिणेश यांच्या राजा आई के बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया ते इथं जाळती तेही जळे. मग आता काय सांगायचंय पुढे मरण चांगलं कसं यावं हे सांगायचंय. किंबहुना तुम्ही ध्यानात ठेवा सर्व धर्मामध्ये आणि सर्व परमार्थामध्ये अर्जुना मी ते मृत्यूच हे सांगणार आहे त्याची तयारी ठेवण्याकरता तुला हे सांगितलं. आधी यज्ञाचं महत्व
तेव्हा ते महत्व लक्षात ठेवून आता ऐक. ते पुढचं जे आहे का, अंतकालेच मामेव, काय ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आहे त्यावर. हा प्रतिम आहे अगदी. एकच गोष्ट सांगतो आपल्याला, काय आहे, शेक्सपियरचं नाटक आहे ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. अंतकाळ चांगला झाला ना, संबंध मागचं गेलं लक्षात ठेवा. आणि सत्पुरुषाची जर कमाल असेल तर अंतकाळ साधतो शिष्याचा. कारण शिष्य जाताना घाबरतो, अगदी अशक्त होतो मनाने. त्याला तिथे ईश्वराच्या स्मरणात ठेवायची शक्ती ज्याला आहे तो खरा गुरु, तो खरा सत्पुरुष. ते पुढच्या रविवारी मी सांगतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी